चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आजची ही क्वेश्चन पेपर आहे आपले बघा. काय का 16/3 म्हणजे आजची क्वेश्चन पेपर आहे आपल्याला का सामाजिक शास्त्र म्हणजेच काय इतिहास व राज्यशास्त्र याचा बघा पेपर क्रमांक 1चा आपली क्वेश्चन पेपर बघा मित्रांनो. तुमचा पेपर कसा गेला मला कमेंट करा मित्रांनो. तुम्हाला मी अगोदर क्लिअर कट सांगितलं होतं बघा मित्रांनो का जे सांगते तुम्हाला ते करा. बघा आपण ज्या PYQ क्वेश्चन पेपर सॉल्व केला त्यातील खूप सारे असे क्वेश्चन 100% रिपीट होणार होते आणि ते रिपीट झालेच. आणि त्यानंतर मी रात्री जे तुम्हाला IMP क्वेश्चन टिक मार्क करून दिले ते बघा मित्रांनो, त्यातीलच क्वेश्चनमध्ये तुम्हाला ते त्यापैकी खूप सारे असे क्वेश्चन तुम्हाला आज रिपीट झाले होते. ओके, चला मित्रांनो, आता डायरेक्टली आपण आन्सर की बघणार इतिहास व राज्यशास्त्र या पेपरचे बघा. त्यापूर्वी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो तुमच्यापर्यंत लक्षात घ्या आम्ही काय करणार का तुम्हाला जे भूगोल असेल त्याच्या देखील तुम्हाला आता IMP क्वेश्चन आपण देणार आहोतच. त्यानंतर बघा मित्रांनो तुमचा रिझल्ट असेल या संदर्भात पूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. काय करायचं पुढे नाही, ठीक आहे. तर चला फायनली आता सुरू करते बघा मित्रांनो आजच्या पेपर इतिहास व राज्यशास्त्राचे आता आन्सर की, ठीक आहे ना. पहिला बघा तुम्हाला विचारला गेलं होतं बघा काय जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन करताना सापडले. बरोबर आहे. पर्याय क्रमांक क काय होतं, उत्तर हे ऊर होतं. बरोबर आहे. हाच क्वेश्चन आपण बघितला होता का नाही मागच्या क्वेश्चन पेपरला, पूर्ण होता का नाही. पहिलाच क्वेश्चन होता, इथं पण तोच पहिला आला होता सेम टू सेम. बरोबर आहे. पुढे बघा महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना मानतात. कोणाला मानतात तर संत नामदेव यांना मानतात. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल. बघा कोणाला म्हणता तर पर्याय क्रमांक अ याचं उत्तर व्हॉल्टेअर. बघा काय तर व्हॉल्टेअर हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. बघा मित्रांनो प्रभाकर तुम्हाला कालच सांगितलं होतं आणि आपण ज्या क्वेश्चन पेपर सॉल्व केल्या त्यामध्ये हा होता का नाही बघा मित्रांनो, हा ऑप्शन होता का नाही आपल्याकडं. बरोबर ना. मग याचं उत्तर होतं प्रभाकर का आचार्य प्र के अत्रे याचं उत्तर नाही तर प्रभाकर यांचं काय तर भाऊ महाजन हे त्यांचं योग्य उत्तर आहे. आपण या जुन्या क्वेश्चन पेपर सॉल्व करताना मी जे तुम्हाला व्हिडिओ टाकले होते ते आपण बघितले होते, त्यामध्ये तुम्हाला उत्तर होते. बरोबर का नाही, हे प्रश्न होते. त्यामुळे नीट बघा. बघा हा देखील क्वेश्चन त्याच्यामध्ये होता. बघा काय याच्यामध्ये बघा बाळमंट देवधर मल्लखांब. बरोबर आहे. खाशाबा जाधव बघा दिलं तुम्हाला. आता खाशाबा जाधव यांचा संबंध फुटबॉलची आहे का मित्रांनो, नाही, त्यांचा संबंध काय कुस्तीची, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं होतं आणि फुटबॉलचं उत्तर काय होतं, कुस्ती होतं. बरोबर आहे. मेजर ध्यानचंद ज्याच्यावरती आपण उतारा बैल होता हॉकी. बरोबर आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट हे देखील बरोबर आहे. पुढे बघा महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, त्याच्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. आता बघा मित्रांनो काय तर महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली नाही तर बघा हे वडोदरा होतं. काय होतं, दिल्ली नाही तर वडोदरा. म्हणजे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 होतं. मला कमेंट करा उत्तरामध्ये जर तुम्हाला वाटतं का उत्तर थोडं वेगळं झालं असेल तर मला कमेंट करा, काही अडचण नाही. पुढे बघा दूरदर्शनी संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करा. तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो संकल्पना चित्र कसं पूर्ण करायचं हे सगळं तुम्हाला काल मी डिटेल सांगतो. याचे पूर्ण मार्क सगळ्यांना भेटणार, ठीक आहे ना. इथं बघा 1959, 1982. आता 1959ला दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले. 1972ला काय झालं का मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले होते. नंतर 82ला काय झालं तर रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. आणि 1991ला काय का 91ला का परदेशी व देशी चॅनलला काय केलं भारतात प्रसारण करण्याची परवानगी दिली होती. बरोबर आहे. पुढे बघा सांस्कृतिक वारसामध्ये याच्यामध्ये मूर्तमध्ये काय तर पुरातत्वीय स्थळं असतील, वास्तू असतील, पुरातन ठिकाणं आपण म्हणतो, ठीक आहे ना. अमूर्तमध्ये काय असणार आहे, हस्तकला असेल, लोककला असेल, संगीत असेल, या गोष्टी असणार आहे. पुढे बघा पुढील तक्ता पूर्ण करायचे. जगप्रसिद्ध वस्तू संग्रहालय. बघा मित्रांनो तुम्हाला बोललो तर हे गोष्टी करून ठेवा, खूप महत्त्वाची ती ते परीक्षेला येणार तर त्याच आल्या होत्या. बरोबर आहे. लुरो संग्रहालय आपण याच्यावरती क्वेश्चन पाहिलं होता. फ्रान्स. इंग्लंडचं काय ब्रिटिश संग्रहालय. सालारंजन म्युझियम कुठे भारतामध्ये हैदराबादला. नंतर काय नॅशनल म्युझियम ऑफ द नॅचरल हिस्ट्री कुठे तर हे युनायटेड स्टेटला होतं. बरोबर आहे. पुढे बघा टिपा लिहायला तुम्हाला देखील विचारलं गेलं होतं. राष्ट्रीय इतिहास लेखन, उपजित लेखन तुम्हाला हे बोललो होतं हे करून ठेवा बाबांना येईल तर ते तुम्हाला आलं होतं. याची उत्तरं तुम्ही लिहिले का ना मला एकदा कमेंट करा. पुढे बघा कारण द्या तुम्हाला. कारण द्यामध्ये बघा मित्रांनो कलेच्या इतिहासामध्ये सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता आहे. बोललो तर टिक मार्क करून घ्या येईल. बघा विविध विषयांमधील कृतीसाठी तुम्हाला प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे. पुढे बघा स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करण्याचे संशोधन सुरू झाले. नंतर काय चित्रपट माध्यमात इतिहास हा महत्त्वाचा विषय आहे. सांगितलं होतं IMP क्वेश्चन करून ठेवा बाबांनो. तर बघा पुढं बघा आता उतारा वाचन तुम्हाला देत होतं. उतारा पण अगदी सोपा होता बघा मित्रांनो. काय होता उतारा पण सोपा होता. उताराचं पहिलं उत्तर बघा काय होतं, सोहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असं मानलं तर कोणतं तर मौर्य काळातील. कोणतं मौर्य काळातील. तुम्हाला इथंच तुम्हाला उत्तर दिले बघा काय दिले का हा ताम्रपट मौर्य काळातील. बघा दिसतंय का तुम्हाला असावा असे मानलं होतं. एकदम सिंपल होता. आणि दुसरं बघा काय का ताम्रपटावरील कोरीव लेख ही ब्राह्मी लिपीत आहे. कुठले तर ब्राह्मी लिपीत आहे बघा मित्रांनो. दिसतंय ना तुम्हाला
बघा दुसरा, ठीक आहे ना, कोणत्या लिपीत आहे कोरीव लेख, तर ब्राह्मी लिपीमध्ये, याचं योग्य उत्तर आहे. आणि सौगवडा ताम्रपटाचे इतिहासातील महत्त्व तुम्हाला सांगा. दिसतंय उत्तर, ठीक आहे ना. इथून तुम्हाला उत्तरं लिहायची होती बघा मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सिंपल ही क्वेश्चन पेपर होती. आता तुम्हाला लक्षात घ्या, मी बरेच क्वेश्चन आपण सांगतोय का जे क्वेश्चन तुम्हाला रिपीट याच्यामध्ये झालेले आहेच आहे, त्यामुळे काही लोड घ्यायची गरज नाही. पुढे बघा, भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करायला होता. आकाशवाणीचा इतिहास सांगा, महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला बोललो तर करून ठेवा. मैदानी खेळ, बैठे खेळ हा देखील आपला भाग होऊन गेला होता. आणि ऐतिहासिक स्थळाच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे हा देखील आपला भाग होऊन गेलता. याला मी तुम्हाला सांगतो 100% करा, विचारला जायलच, तो आलाच बघा. पुढे बघा, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार द्यायचा आहे कोणाला, तर संसदेला. बरोबर आहे, हे क्वेश्चन आपण बघितले होतेच असा क्वेश्चन आता याच्यात नाहीच आहे. राज्यशास्त्र A to Z आपण जे झालं, जे तुम्हाला सांगितलं होतं का, ज्या जुन्या क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केले त्यामध्येच क्वेश्चन रिपीट झाले होते. पुढे बघा, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी व अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी काय करण्यात आली, तर हरित क्रांती करण्यात आली. कधी आली, 1960ला हा क्वेश्चन झालता, त्याच्यावरती पूर्ण एक्सप्लेन केलं होतं. पुढे बघा, चुकी बरोबर काय बघा, आता सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाची आहे. काय याचं उत्तर बरोबर. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणूक घ्यायचा हे राज्य सरकार ठरवते का, नाही, चूक. नंतर निवडणूक या भ्रष्टाचारामुळे लोकांच्या लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. 100% विश्वास उडू शकतो का, कारण लोकांनी भ्रष्टाचार मोकार करा घेतात, त्यामुळे याचा लोकांवरती आपला किंवा लोकशाहीवरती विश्वास हा उडू शकतो. पुढे बघा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. प्रादेशिकता, लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व, हे सांगितलं तुम्हाला करून ठेवा, पण याच्यावरती विचारलं जातंच. पुढे बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करा. बघा, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये तुम्हाला विचारली गेली. मग आता याची उत्तरं काय होते बघा, का राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये काय असतील, तर सत्ता मिळवणे किंवा पक्षीय कार्यक्रम राबवणे किंवा संघटन करणे, लोकांचे संघटन म्हणू शकतो किंवा विचारसरणीचा आधार देखील म्हणू शकतो. बरोबर आहे. पुढे बघा, दिलेला आकृतीबंध पूर्ण करा. काय आता, स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी चळवळी व स्थळे. आता बघा, इथं गौंड कुठे आला, तर ओडिसामध्ये. कुठं आला, तर ओडिसामध्ये. रामोशी कुठं आला, तर पुण्यामध्ये. कोलाम कुठं आला, तर बिहार किंवा झारखंड. आणि मुंडा कुठं आले, तर छोटा नागपूर येथे. कुठं आले, तर मुंडा हे छोटा नागपूर येथे आले. ओके. पुढे बघा, पुढील प्रश्नांची थोडक्यात तुम्हाला उत्तरं द्यायचे होते. मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने स्पष्ट करा. आता तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करतो बघा मित्रांनो, लक्षात घ्या का, मुक्त व न्याय, न्यायाची स्पेलिंग अशी नाही किंवा न्याय असा लिहित नाही, न्याय अशा प्रकारे लिहिला जातो. त्यामुळे बघा मित्रांनो, याची चांगल्या प्रकारे पडताळणी केल्यानंतर जेव्हा सुपरवायझर असतील किंवा पर्यवेक्षक म्हणजे काय, ज्यांना पेपर चेक केले जातील, ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टींचा तुलना करून एकमेकांशी विचार करून बघा मित्रांनो, याचे तुम्हाला 2 मार्क हे मोफत दिले जातील असं मला वाटतंय. कारण न्याय इथं तुम्हाला चुकीचा दिलेला आहे. 2 किंवा 1 मार्क तुम्हाला नक्की 100% मिळू शकतो. याच्यावरती लवकरच जेव्हा पेपर चेक करायला येतील, या संदर्भात मी लवकरच थोडी डिटेल माहिती काढून तुम्हाला आपल्या चॅनलवरती माहिती देईल. पुढे बघा, राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात. काय, राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाते, हा क्वेश्चन तुम्हाला बोलवतो करून ठेवा, आणि हाही बोलवतो करून ठेवा. महत्त्वाची गोष्ट का, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ओके. तर फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितले इतिहास व राज्यशास्त्राची बघा मित्रांनो, आता 10वीची म्हणजे आजचा झालेला पेपरची आन्सर शीटमध्ये तुम्हाला किती मार्क मिळू शकतात. आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला का नाही, लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ, हा एकच नाही किंवा अर्धा नाही, थोडा 1-2 मिनिटाचा नाही, पूर्ण व्हिडिओ पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत बघितला असेल आणि जे मी सांगितलं ते जर केलं असेल, त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही बघा. कारण याच्यातला सगळा भाग आपण बघितला होता. ओके. मला कमेंट करा तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात आणि आजचा पेपर तुम्हाला कसा गेला. लवकरच मी भूगोलाच्या IMP क्वेश्चन टाकणार आहे, तेही क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि पुन्हा सांगतो का, PYQ क्वेश्चन पेपरला दुर्लक्ष करू नका मित्रांनो. पॅटर्न लक्षात ठेवा आणि त्यातीलच क्वेश्चन हे तुम्हाला 100% रिपीट होत असतात. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकरच मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत भूगोलाचे पण क्वेश्चन पेपर टाकणार. पेपर कसा गेला कमेंट करा आणि आपल्या चॅनलचा तुम्हाला फायदा होतो का नाही हे पण कमेंट करा विसरू नका. ठीक आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा. ओके. भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर्वांना जय महाराष्ट्र.